हाय हॅलो नमस्कार, मी वैष्णवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं मराठी फूड्समध्ये. आज आपण बघूयात ढोबळी मिरचीची भाजी. इथे बघा, ढोबळी मिरची स्वच्छ धुवून पुसून घेतली. 2 टोमॅटो आणि कांदा पातळ लांब चिरून घेतला. ढोबळी मिरची अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायची. थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता आणि आलं लसूण पेस्ट घेतली. 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतला आणि 1 ते 1.5 चमचा सुक्या खोबऱ्याचा किस घेतला. आता गॅसवर एक कढई गरम करायला ठेवायची. त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये घालायचं जिरं. जिरं फुललं की लगेच त्यामध्ये घालायचा कढीपत्ता. आता त्यामध्ये घालायचा पातळ उभा चिरून घेतलेला कांदा. आता कांदा चांगला सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा असा अर्धवट परतून झाला की त्यामध्ये घालायची आले लसूण पेस्ट. आले लसूण पेस्ट नेहमी कांदा थोडाफार भाजून झाल्यानंतर मगच घालायची. जर पेस्ट आधी घातली तर कांदा पूर्ण भाजून होईपर्यंत करपून जाते. इथे बघा, कांदा सोनेरी होईपर्यंत परतून झाला. आता त्यामध्ये घालायचा पातळ लांब चिरून घेतलेला टोमॅटो. टोमॅटो थोडासा तेलामध्ये परतून घ्यायचा. आता याच्यावर झाकण ठेवून 1 मिनिटभर वाफ काढून घ्यायची. असं केल्याने टोमॅटो लगेच मेल्ट होतो. इथे बघू शकताय, टोमॅटो मेल्ट झाला. याला थोडंसं परतून घेऊ. आता यामध्ये घालायची बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. कोथिंबीर ही थोडीशी तेलामध्ये परतून घ्यायची. आता यामध्ये घालायची बारीक चिरून घेतलेली ढोबळी मिरची. आता मिरची घातल्यानंतर गॅसची फ्लेम हाय ठेवायची. आता यामध्ये घालायचं थोडंसं मीठ. हाय फ्लेमवरती मीठ आणि तेलामध्ये मिरची चांगली भाजून घ्यायची. थोडा वेळ परतून घेऊन 15 ते 20 सेकंद अशा प्रकारे झाकण ठेवून मिरची भाजून घ्यायची. ते बघू शकताय, मिरचीला छान असे डाग पडले आहेत आणि मिरचीची क्वांटिटी कमी झालेली आहे. आता यामध्ये घालायचा सुक्या खोबऱ्याचा किस. याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. लगेच घालायचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट. कूट घालून परत याला मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये घालायची थोडीशी हळद. आता तुम्हाला किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे यामध्ये घालायची चटणी. यामध्ये बाकी कोणतेही मसाले घालण्याची अजिबात गरज पडत नाही. आता याला मिनिटभर परतून घ्यायचं. हळद चटणी घालून परतून घेतलं. आता यामध्ये घालायचं अर्धी वाटी पाणी. आता यामध्ये घालायची भरपूर अशी कोथिंबीर. आता याच्यावर झाकण ठेवून 5 मिनिटे मंद गॅसवर शिजू द्यायचं. 5 मिनिटांनी बघा, इथे काय मस्त भाजी बनवून तयार झाली आहे. कलरही काय मस्त आलाय. गरम गरम भाकरीसोबत ही गरमागरम भाजी काय मस्त लागते. एकदा ट्राय करून नक्की बघा. आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा. रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.